जय शिवराय. मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. हे वाक्य आहे कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बखरीमधून. हे वाक्य प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये गेली 350 वर्ष झालं कोरलं गेले. आपण ही जी घटना होती राज्याभिषेकाची, ती अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील सर्वात प्रभावी घटना म्हटली तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. जसं की तुम्ही पाहू शकता, आपल्याकडे आज राज्याभिषेकाचं चित्र आपण आपल्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सो आपला विषयच आजचा आहे महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी. सो त्याच राज्याभिषेकाविषयी डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मिलिंद विचारे सर. मिलिंद विचारे सर एकदम ग्रामीण भागातून अजिंठ्याच्या कुशीतून येतात. सो त्यांनी ही कलाकृती घडवलेली आहे. सो मिलिंद सर नमस्कार. नमस्कार. ही कलाकृती घडवण्यापर्यंतचा प्रवास तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. शिवराज्याभिषेक चित्राचा प्रवास ही खूप प्रदीर्घ अशी गोष्ट म्हणता येईल. मुळात माझं शिक्षण आधी माझी थोडक्यात मी चित्रकार म्हणून सगळ्यांना कल्पना आहे. अनेक अंगानं आपण शिवचित्रकाराच्या बाबतीत मला एक ओळखलं जातं. अनेक आहेत, महाराजांच्या जीवनावरती असेल, शिवकालीन इतिहासावरती असेल, असे अनेक मी चित्रणे केली. अनेक चित्रपट, अनेक चित्रग्रंथांमध्ये माझी चित्र वापरली गेली. आता याच्यामध्ये आपण विचारलं की हा शिवराज्याभिषेक चित्रापर्यंतचा आपला प्रवास कसा असेल. मुळात त्याच्या आधी मी थोडीशी घटना सांगतो की हे चित्र निर्माण होण्यामागे काय घडलं. मला हे थोडंसं आपल्याला सांगावं असं वाटतं की मी अगोदर सुरुवातीला कला प्राध्यापक, प्राचार्यपद, त्याच्यानंतर काही वर्ष युनायटेड टेलिव्हिजन, UTV सारख्या ठिकाणी, म्हणजे ते एक नोकरी पण केलेली आहे. 5-7 वर्ष माझा नोकरीचा काळ. आणि त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग आर्टिस्ट ह्या काळात जेव्हा मी कलाकार म्हणून, स्वतंत्र कलाकार म्हणून जेव्हा मी माझी वाटचाल सुरू केली, त्यावेळेस मी जळगावला असताना जळगाव सोसायटी आमच्या संपूर्ण कलावंतांची एक तिथे स्थापन झाली होती. आणि तिचं पहिलं प्रदर्शन जळगावला भरलं होतं. आणि त्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपले मराठा सेवा संघाचे चंद्रशेखर शिकरे आणि अशोक राहासारखे साहित्यिक मंडळी तिथे योगायोगानं माझ्या म्हणजे या चित्राला प्रदर्शनाला भेट द्यायला आली. त्या प्रदर्शनामध्ये माझं एक वेगळं चित्र काढलं होतं की त्यावेळेस मला स्फुरलं की शिवाजी महाराजांनी वेरूळ अजिंठा लेणीला भेटी दिल्या आहेत. मुळात ते वेरूळचे हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे महाराजी राजे, शहाजीराजांचे सगळं ते मूळ त्यांचं वेरूळ गाव. आणि अशा ह्या म्हणजे अजिंठा असेल, वेरूळ असेल, एक कलाकाराच्या दृष्टीनं आमची पंढरपूर आहेत, कलाकारांचं पंढरपूर आहे. आणि अशा आपल्या जागतिक कला तीर्थाला महाराजांनी भेट दिली. मला विषय खूप स्फुरला होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस मला एकदम स्फुरलं. आणि सोसायटीच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण काय करावं, तर एकदम माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण याच्यावरती चित्र निर्माण केलं तर. म्हणून ते अजिंठा लेणीला, वेरूळ लेणीला महाराज भेट देत आहेत असं चित्र मी निर्माण केलं होतं. आणि ते प्रदर्शनात होतं. ते प्रदर्शनाचं चित्र जेव्हा ह्या चंद्रशेखर शिकरे, अशोक राणा सरांच्या पाहण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट तिथे भेटीचं हे नोंदवली की आम्ही ते येऊन गेलो आणि ह्या चित्रकारांना आम्हाला भेटायचं आहे. मग आम्ही भेटू. त्या ठरल्यानुसार आम्ही भेटलो आणि त्यांनी माझी पार्श्वभूमी जाणून घेतली, तुम्ही आजपर्यंत काय काय केलं आहे. आणि मग माझ्यासाठी त्यांनी काही तुम्ही नोकरी करता वगैरे काय काय सर माझी पार्श्वभूमी विचारून घेतली त्यांनी. पण आता मी फ्रीलान्सिंग आर्टिस्ट म्हणूनच काम करतोय. काही ठिकाणी गणेश तासावरती काम करतोय वगैरे. मग तुम्हाला काम करायला आवडेल का, की आपल्याला ह्या अनुषंगाने बरंच काही करायचं आहे की इतिहासाच्या बाबतीमध्ये जे संशोधित इतिहास आहे आपल्याला जो जगासमोर न्यायला हवा आपण, तो त्यासाठी म्हणजे जे आमचे अनेक ग्रंथ, अनेक हजारो शब्द जे काम करत नाही ते एक चित्र काम करतं. नक्कीच. हे त्यांनी मला सांगितलं की तुमच्या चित्राच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त पोहोचवता येईल. तर यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात का. मला अर्थात ही चांगली संधी होती, कारण तो माझा त्यावेळेस सुद्धा स्ट्रगल पिरियड होता. त्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला एक मोठी संधी मिळते. तुम्ही आयुष्यभर काम करायला एवढं काम आहे आमच्याकडे, फक्त तुम्ही मोकळपणे काम करा. मला त्या अगदी फार मोठी संधी मिळाली, एक निसर्गाकडनं मिळाली. एवढी चांगली व्यक्ती आपल्याला भेटतायत. मग मी आवर्जून त्यांना त्या गोष्टीचा अवकार दिला. आणि मग माझ्या डोक्यात अगोदर काही आहे, मला हे एवढं सगळं करायचं आहे, तर काय करू, म्हणजे मला खूप काही नव्यानं अभ्यास करायला लागेल. अच्छा. सो अभ्यास करायला लागेल ह्याच अनुषंगाने आहे, कारण ही जी कलाकृती आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही विस्तृतपणे सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सो ह्या गोष्टी मांडताना तुम्ही कुठल्या ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेतला होता का. अर्थात मी तेच बोललो की अगोदर माझ्या डोक्यात बरंचच काही होतं. संभाजी महाराजांनी अगोदर त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की संभाजी महाराजांवरती आपल्याला पूर्ण, कारण शिवाजी महाराजांचं बरंच काही आहे, पण संभाजी महाराजांवरती जो इतिहास आहे तो सगळा कलंकित आहे.
पण प्रत्यक्षात संभाजी महाराज तर शिवाजी महाराजांचाच पूर्ण एक सवाई अवतार म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांपेक्षा काकणभर सरस अशा बाबतीत असं त्यांनी मला सांगितलं. मला थोडंसं एकदम उत्सुकता निर्माण झाली की अरे असं असेल तर मला नक्कीच वाचलं पाहिजे, कारण मी पूर्वी वाचलेला संभाजी वेगळा आहे आणि हे काहीतरी वेगळंच सांगतायत. मग त्या अनुषंगाने मग त्यांनी संभाजी महाराज, निवळ संभाजी महाराजच नाही, मग त्यांनी मला शिवकाला संदर्भातले अनेक गोष्टी पुरवल्या. सर तुम्ही आधी वाचा, तुमच्या डोक्यात काय असेल ते बाजूला ठेवा, तुम्ही आधी पहिले हे वाचा, तुम्ही अभ्यास करा. मग त्यासाठी मग त्यांनी अनेक ग्रंथ पुरवले. वासिबेंद्रे कृत तरुण शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, सेतू माधवराव बगडे असतील, शेजवलकर असतील किंवा अनेक असे त्या काळातले अनेक जे प्रख्यात कलाकार होते, परमानंद कृत वगैरे, शिवभारत वगैरे, अशा अनेक ग्रंथांचा त्यांनी मला संदर्भ वाटून वाचायला सुरुवात केली. तुम्ही पहिले वाचा, आपण 2-3 महिन्यानंतर भेटूया, तुमचं वाचन झालं की तुम्ही परत भेटा, आपण बोलूया असं. मी झपाटल्यागत वाचलं, जेवढं मिळेल तेवढं वाचत गेलं. आणि त्याच्यातून मग सुरुवातीला एक वेगळा विषय येतो. संभाजी महाराजांचे पूर्ण चित्रपट, आमचा एक चित्रमय जीवन दर्शन हा एक ग्रंथ तयार झालेला आहे, तो प्रचलित आहे. त्याला एक खूप लोकमान्यता आहे, त्यालाच लोकप्रिय, त्याच्या उत्तर आपण वेगळं बोलूया. पण तुम्ही बोलताय की हा राज्याभिषेक हा विषय म्हणताय आपण, राज्याभिषेक हा प्रसंग आपल्याकडे कसा निर्माण करा. तर त्या अनुषंगाने एकदा संभाजी महाराज चरित्र निर्माण झाल्यानंतर पुन्हा विषय आला की राज्याभिषेक हा आजपर्यंत अनेकांनी बनवलाय, पण तुम्हाला काही वेगळं करता येईल का याच्यावरती? तुम्ही आता आतापर्यंत खूप अभ्यास करताय, काही लागेल अजून आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहोतच. पण तुम्ही राज्याभिषेकाच्या दृष्टीने विचार करा, तुम्हाला त्याच्यात काय करता येईल. एक चित्रकार, मला फार मोठी संधी मिळाली बघा ती, की एवढं मोठं काम आपल्याला मिळतं. राज्याभिषेकासारखं साक्षात छत्रपतींचा राज्याभिषेक, त्याच्या अगोदरचं जे राज्याभिषेक आहे त्याचे मी कॉप्याज वगैरे केलेल्या होत्या जुन्या चित्रकारांच्या. पण आता मला नव्यानं करावं लागतंय, संपूर्ण नवीन क्रिएशन आहे, संपूर्ण रचना नवीन करायची आहे. जो इतिहास आहे तो माझ्यासमोर नव्यानं आलेला आहे, की जो माझ्यासाठी नवीन आहे, की जो ऐतिहासिक म्हटला जातो, वास्तविक इतिहास म्हटला जातो, जास्तीत जास्त वास्तवाकडे नेणारा म्हटला जातो. तर माझ्यासमोर फार मोठं आव्हानात्मक परिस्थिती आहे की मला आता किती अभ्यास करावा लागेल, किती देशाटन करावं लागेल, मला किती करावं लागेल. अच्छा, सो याच्यामध्येच आपण ज्यावेळेस आता तुमचा अभ्यास चालू केला त्यावेळेस तुमच्या रायगडवरती भेटी वगैरे चालू झाल्या असतील, तिथले जे काही लोक असतील त्यांच्या भेटी झाल्या असतील, तर तिथले काय अनुभव कसे होते तुमचे? मी त्यावेळेस एक ठरवलं मी की आपल्याला जर हे जास्तीत जास्त वास्तवाकडे न्यायचं आहे हा प्रसंग, तर आपल्याला साक्षात जिथे ही घटना घडली त्या ऐतिहासिक अशा राजधानी रायगडला आपल्याला पुन्हा भेटावं लागेल. म्हणजे मी पूर्वी रायगडाला मी पहिल्यांदा भेटी दिलेल्या आहे, पण त्यावेळेस माझं एक दृष्टी वेगळी होती. आणि आता मला जेव्हा हा संपूर्ण मी सगळा ऐतिहासिक सगळा वाचन केल्यानंतर, अनेक गोष्टी मला नव्याने माहिती पडल्यानंतर आता माझी दृष्टी एक नवीन होती. मग मी त्या दृष्टीने रायगडाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वेळोवेळी मला ह्या लोकांचं मार्गदर्शन होतंच, कुठं काय असेल, कुठं साधारण सदर होती, कुठं राज्याभिषेकाची जागा घडली, त्यांना जे अभिषेक केला गेला असेल तो कुठे होता, गंगासागर कुठे, राजसदर कुठे, सिंहासनाची जागा कुठे होती, महाराजांचे महाल कुठे होते, राणीवसा कुठे होता. एकंदरीत रायगडावरच्या सगळ्या बहुतांश गोष्टी मी सांगितल्या त्यावेळेस. मग त्या अभ्यासून घेतल्या, त्यांच्याकडनं मला जेवढं मिळवता येईल तेवढं मी मिळवता. अक्षरशः त्यावेळेस तुम्हाला वाटेल, अतिशयोक्ती वाटेल, पण मी रायगडावरती 2-2, 3-3 दिवस मुक्काम करायचं. अच्छा. आणि वरती गडावर, खाली नाही, लोकांमध्ये, तिथल्या लोकांमध्ये, म्हणजे तिथले सुद्धा गाईड्स असतील की त्यांच्या नजरेतून काय वाटतं आपल्याला, मिळतं नवीन काही, तिथल्या स्थानिक लोकांचे ज्या पवित्र भूमी तिथले लोक राहत आहेत आजही, त्यांचा अनुभव काय असेल, त्याच्याकडनं काही मला मिळतंय का. मग तो माझा शोध सुरू झाला. मी रायगडावरती अक्षरशः तिथेच झोपायचो, तिथेच उघड्या माळावरती झोपायचं. त्यावेळेस मला काय व्हायचं काय माहित नाही, अक्षरशः मी भारावलं जायचो. ते भारावलं, पण मला आजही आठवलं की माझ्या अंगावर रोमांच येतात की त्यावेळेचे महाराजांचे घोड्याच्या टापा असतील, त्यावेळेच्या गर्जना असतील, महाराजांचे फेऱ्या असतील, किंवा सगळं त्यावेळेचं दळणवळण असेल, त्यावेळेचा व्यापार बाजार, तिथले लोक, ह्या सगळ्या गोष्टी मला अशा एक जाणवायला लागल्या. म्हणजे इतकं मला मी तल्लीन झालेलो होतो त्या विषयामध्ये की दिवस रात्र झोपलो तरी तेच विषय, जागा असताना तोच विषय. आणि याचा परिणाम असा झाला, कळत मला स्वप्नात देखील या गोष्टी दिसायला लागल्या की अरे असं होतं. म्हणजे जे प्रत्यक्षात तिथे जो ते रास काही नाही, पण तिथे पूर्णाकृती कसं असेल याचे मला एक दृष्टांत दिसायला लागले. कधी कधी महाराजांचं दर्शन व्हायचं मला हलकंसं की महाराज असे होते तसे होते. या गोष्टी मी अनुभवत आहेत. आणि मग
ह्या गोष्टी म्हणजे मला जे काही हे भावलं किंवा जे मला दृष्टांत झाले आणि हा ऐतिहासिक सगळा माझ्या समोर असलेला म्हणजे इतिहासकारांच्या मुलाखती असतील, तो ऐतिहासिक सगळा संदर्भ ग्रंथ असेल, या सगळ्यांचा एक सार तयार झाला, एक संदर्भ तयार झाला. आणि मग हळूहळू माझ्या समोर एक दृष्टीपटलावरती माझ्या एक रचना तयार होऊ लागली. एक म्हणजे आपण त्याला हे म्हणू की नुसती एक कटनेस. माझ्या मनाची एक राज्याभिषेकाची रत्ना तयार व्हायला लागली, आकार घेऊ लागली. अच्छा. सो ते तर जसं तुम्ही मगाशी म्हणलं होतं की बाबा एक चित्र 1000 शब्द बोलतं, तर डेफिनेटली हे चित्र तर लाखो शब्दामध्ये पण संपवता येणार नाही. सो आपण आता चित्राविषयीच बोलूयात आणि आपला राज्याभिषेकाचाच विषय असल्यामुळे इकडे बघू शकतो की तुम्ही खूप सारे विस्तृतपणे याचं विवरण केलेलं आहे. सो आपण काय करूयात, या चित्राचे काही पार्ट करून त्या पार्ट वाईज डिस्कस करूयात, त्या भागाविषयी डिस्कस करूयात. बरं. सो आता तिथं आपल्याला जिजाऊ दिसतात आहेत, शिवाजी महाराज दिसतात आहेत. सो शिवाजी महाराजांच्या पासून सुरुवात केली तरी चालेल आपण. याच्यामध्ये तुमचा काय विचार होता, याच्यामध्ये काय पॉईंट ऑफ व्ह्यू होता, कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं ते, किंवा महाराजांचे कुठले पैलू त्याच्यामध्ये आले का? विषय इतका व्यापक होता की मुळात रचना निर्माण करताना त्याचा लेआउट कसा असेल हो. याचा पहिले मला विचार करावा लागला. म्हणजे मी मांडणी कशी असेल, तिथे आज जे आहे ते सिंहासनाची जागा आजही आहे, ती संपूर्ण सदर वगैरे आजही आहे, बाकीचं सगळं मोकळं आहे. पण मग जे माझ्या समोर उभं राहिले माझ्या कल्पनेतून आणि माझ्या सगळ्या संदर्भातून, मग महाराज तिथे कसे बसत असतील, त्यासाठी महाराजांचे एकंदरीत व्यक्तिमत्व कसं होतं, मध्यम उंचीचे होते का उंचीचे होते, सर्वसाधारण त्यांची उंची जी इतिहासात सांगितली गेली आहे त्यानुसार ते सिंहासन किती भव्य असेल. हो. असं एक सांगण्यात येतं की 32 मण सोन्याचं ते सिंहासन होतं, अतिशय रत्नजडित, म्हणजे विविध प्रकारचे रत्न, माणके, पाचू यांनी अखंड पूर्ण सिंहासन हे खचून बनलेलं होतं. आणि त्याला अष्टकोनाकृती होतं ते. प्रत्येक स्तंभाला एक वेगळा अर्थ होता. सिंहासनाच्या रचनेमध्ये प्रत्येक गोष्टीला चंद्र, सूर्य, त्यावेळेचे जे संपूर्ण पंचमहाभूतांचा विचार केलेला असेल त्याच्यावरती, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये वर्णनात आहे. आता वर्णानुसार आपल्याला कुठं कुठं स्थान देता येईल. कुठला शेतकरी राजा आहे, त्या शेतकरी राजाच्या दृष्टिकोनातून कशाला महत्व असेल, म्हणजे इथला भूमिपुत्र कशावर विचार करतो, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या सिंहासनाच्या रचनेमध्ये किंवा राज्याभिषेकाचं जी जागा असेल, सिंहासनाचे आणि त्याच्यावरची मेघडंबरी, या सगळ्यांचा विचार मी आधी केला. त्या दृष्टीने रेखाटना केली आणि ते रेखाटना केल्यानंतर मग इतिहासकारांच्या नजरेतून त्यांनी जेव्हा मला त्या गोष्टीचं एक मान्यता दिली, अप्रुव्हल दिलं, त्यावेळेस मग मी ते सिंहासन केलं. मग महाराजांची बैठक कशी असेल त्यावेळेस पण विचार, कोणी म्हणून विरासनात तर महाराज बऱ्याच वेळा बसायचे. आता महाराज विरासनावर बसत असताना प्रत्यक्षात कसे बसले असतील त्याच्याबद्दल पण बरेच खल झाला. आता काही जणांचं एक म्हणणं असतं की महाराज सिंहासनावरती मांडी घालून बसत असतात. कसं तसे मांडी घालून बसायचे किंवा विरासनात बसायचे, ही आज आपल्याला ती दिसते गोष्ट. पण प्रत्यक्षात जेव्हा ते खाली जे पाय ठेवलेला जो हे आहे त्या गोष्टीबद्दल, म्हणजे ही सगळी मांडणी म्हणजे प्रत्यक्षात सिंहासनावर पाय सोडून बसल्यानंतर ते कशी दिसते, त्यांचा वस्त्र प्रावरण, त्यांची अट, एक राज्याभिषेक झाल्यानंतर ती त्यांची पूर्ण मुद्रा, एक प्रसन्न मुद्रा, एक कृतार्थ मुद्रा, एक स्वराज्य अस्तित्वात आल्याचं एक त्यांना आत्मिक समाधान, म्हणजे हे सगळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि हे अगदी हजारो आलेली प्रजा त्यांना बघण्यासाठी या राज्याभिषेक सोहळ्यात बसली, या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब महाराजांच्या चेहऱ्यावर असेल, कृतार्थ झाल्याची भावना खुद्द महाराजांच्या याच्यावरती देखील असेल, ती टिपण्याचा विषय होता. म्हणजे त्यांची भावमुद्रा कशी असेल, या सगळ्या अँगलने मी एक कलाकार भूमिकेतून बघितलं की त्यांना त्यावेळेस स्वतः महाराजांना काय म्हटलं असेल. आज महाराज वाटतायत आपल्याला की सिंहासनामध्ये, पण या सिंहासनाच्या वरती जाण्यापर्यंत, सिंहासनावर स्थापन होण्यापर्यंत ज्या अनेक लोकांनी बलिदान दिलंय, त्याच्यामध्ये त्यांचे जिवलग मित्र होते, तानाजी मालुसरे, माजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे किंवा इकडे शिवा काशीद सारखे, ज्यांनी महाराजांच्या छत्रपती होण्यासाठी, स्वराज्य निर्माणासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान दिलं, अशा प्रत्येक यांचं महाराजांनी तेव्हा त्यांनी स्मरण केलंय. प्रत्येक पायरीवर त्यांना त्यांची आठवण झाली. महाराजांचा अंतकरण डबडबून आलं त्यावेळेस, या सगळ्यांच्या जीवावर मी आज छत्रपती होतो. त्यावेळेस महाराजांची मुखमुद्रा काय असेल, महाराजांना आतून काय वाटत असेल, या सगळ्या गोष्टींचा मला त्यावेळेस ते दाखवणं माझ्यासाठी आव्हान होतं आणि ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. तर तुम्ही खूप छान पद्धतीने ते प्रेझेंट केलेलं आहेच आहे. हा महाराजांच्या दृष्टीने झाला, तर आपण तिथं जिजाऊंना बघतोय, राजमाता जिजाऊ साहेबांना बघतोय, त्यांच्या दृष्टीने तो राज्याभिषेकाचा सोहळा कसा असेल,
त्या काय विचार करत असतील त्यावेळेस? बघा ना, चेतन, तुम्ही आता हा प्रश्न खूप चांगला विचारलाय की हे सगळं घडलं आणि घडवणार म्हणजे मुळात राज्याभिषेक हे एक मूर्त स्वरूपात स्वराज्याचा म्हणजे एक राजा छत्रपती झाला, एक मूर्त स्वरूपात खऱ्या अर्थाने ती एक शिक्का म्हणजे अखिल विश्वाला एक पक्की मूर्त आवडतात, मोहर म्हणतो आपण त्याला, की छत्रपती झाला. पण जे स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं त्या राजमाता जिजाऊ, त्यासाठी त्यांनी कसोशीनं रक्ताचं पाणी केलं, फार मोठा त्याग केलाय. म्हणजे शहाजी महाराज, त्याचे पिता जिजाऊ, राजमाता जिजाऊ या त्यांच्या अवसर, ह्या पती पत्नींचा त्याग खूप मोठा आहे त्यामागे. स्वराज्य काही असं निर्माण झालेलं नाही. स्वराज्याचं खरं स्वप्न पाहिलंय ह्या पती पत्नींनी, शहाजी महाराजांनी, जिजाऊने. त्यासाठीची जे काही करता येईल म्हणजे वास्तविक बघा, शहाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर फार एक मोठा वेगळा विषय, आपण कधीतरी बोलूया त्या विषयावर. हो, पण त्यांचा त्याग कसा असेल, त्यावेळेस त्यांनी काय केलं. आज छोट्या शिवबाला त्यांनी जिजाऊंना एवढी मोठी जबाबदारी दिली शहाजीराजांनी. हे शहाजीराजांच्या मनाचा मोठेपणा तुम्ही लक्षात घ्या की आम्ही थोरल्या संभाजींना सोबत राहून आम्ही दक्षिणेकडचं राज्य सांभाळतोय, तुम्ही शिवबाच्या पाठीशी राहून तुम्ही महाराष्ट्रात आणि उत्तरेकडे आपलं स्वराज्य वाढवा. चिमुरड्या 8व्या वर्षाच्या शिवबाच्या पाठीशी एकट्या एवढ्या तरुण वय, किती वय हो त्यांचं, 30च्या खालच्या वयाच्या त्या दोघे तरुण, एवढ्या तरुण वयात या पती पत्नींनी स्वतःला स्वराज्यासाठी अलग केलेलं आहे, विरोध केलेला आहे. एवढा मोठा त्यागाचं उदाहरण आहे त्यांच्या असतात. तर ही मोठी त्यागाची गोष्ट आहे या दोघा पती पत्न्यांची. आणि शिवबांच्या पाठीशी राहून जिजाऊंनी जे काही केलं त्याचं संपूर्ण मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती झाले, स्वराज्य स्थापन झाला. तर त्यावेळेस की एवढं सगळं खूप काही त्यांनी खूप सोसलंय जिजाऊंनी. स्वतःच्या वडिलांच्या भावांच्या हत्या त्यांनी पाहिल्या आहेत, अनेक बैबनाव पाहिलेले आहेत, अनेक फितुऱ्या पाहिलेल्या आहेत. स्वतःच्या मुलाचा थोरल्या संभाजीराजांचा एक अफजल खानासारखा त्याचा कप्तानही त्यांची हत्या करतोय. म्हणजे एकाच वेळेस पतीचं निधन, वडिलांचं छत्र जाणं, भावंडांचं प्रेम जाणं, की त्यांचं म्हणजे किती लोकांना गमावलंय. स्वतःचा पोटचा मुलगा संभाजी हा गमावलेला आहे. अनेक मनस्ताप त्यांना त्या काळात झालेले आहेत, स्वकीयांकडनं असेल, काही अंतस्थ मंडळींकडनं. हे सगळं सोसलेली स्त्री कितीही कणखर असे हे येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, कितीही महासंकट येऊ द्यात, अगदी कणखरपणे शिवाजी महाराजांच्या पाठीशी राहिले, शिवबाच्या पाठीशी राहिले. वेळेवर त्यांनी मुलकी जेव्हा शिवराय ह्याच्यावर असायचे, मोहिमेवर असायचे, तेव्हा मुलकी कारभार साक्षात जिजाऊंनी सांभाळलेला आहे, त्यांच्या पटरायाने पण सांभाळलेला आहे. पण ही एक स्वायत्तता असो किंवा स्त्रीला एक बघण्याचा दृष्टिकोन लक्षात घ्यायला बघतो बरोबर, की स्वतः शहाजीराजांनी पत्नीला किती मोठा दर्जा दिलेला आहे. वास्तविक इतर राजांकडे बघितलं तर पत्नीला तेवढा अधिकार होता का कधी, की स्त्रियांनी एवढं पुढं करायचं आणि पडद्याच्या आडायचं आणि थेट अगदी कारभार जाण्यापर्यंत. पण शहाजीराजांनी तो अधिकार पाहिजे जिजाऊंना दिला, आणि जिजाऊंनी स्वतःच्या अधिकारात अनेक इतके क्रांतिकारक गोष्टी केलेल्या आहेत. या काळात क्रांतिकारक आणि शब्द वापरतोय आपण, बोलूया क्रांतिकारक कशा अर्थानं, की बरेच काही गोष्टी आव्हानात्मक होत्या, धर्माच्या विरोधात जाऊन होणार होत्या, पण ते जिजाऊंनी त्या करवून घेतल्या. शिवबांच्या पाठीशी राहून खंबीरपणे त्यांना ते त्यासाठी योग्य पद्धतीचं त्यांना शिक्षण दिलं सगळ्या प्रकारचं. यासाठी म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थानं गुरु कोण आहे शिवाजी महाराजांचे, तर साक्षात त्यांचे आई वडील आहेत. जिजाऊ आणि शहाजीराजे हे शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत. आणि या दोघांच्या माध्यमातून शिवबा घडले आणि छत्रपती झाले. आणि ज्यावेळेस हा सगळा प्रत्यक्षात हा सोहळा जेव्हा संपन्न होतो, ज्याच्यासाठी एवढं कष्ट घेतलं, ज्याच्यासाठी एवढं आपण रक्ताचं पाणी केलं, एवढा त्याग सोसला, ते वागायला साक्षात त्यांना जिजाऊनं काय आठवलं असेल, की ज्यांनी हे स्वप्न बघितलं ते आज स्वराज्याचे धनिक. खरं आज जर शहाजी महाराज जर जिवंत असते तर साक्षात शिवबांना देखील आपल्या वडिलांना तिथे स्थानावर बसता आनंद झाला असता. आणि ते त्यांनी स्वप्न पाहिलं पण होतं, की स्वतःच्या वडिलांना खऱ्या आपल्या स्वराज्यावरती शासनावरती असलेलं पाहिलं. हे साठी शिवबांनी खूप प्रयत्न केले किंवा त्याच्यासाठी त्यांचा तळमळीचा प्रयत्न होता. पण दुर्दैवानं शहाजी महाराज एका दुर्दैवी अपघातात गेले. त्यावेळेस साक्षात जिजाऊंना ते आठवलं असणार, की आज जर शिवबाचे वडील असते तर, साक्षात शहाजी महाराज जर असते तर आज ते धन्य झाले असते. पोटच्या पोरावरती एवढं कर्तृत्व दाखवताना त्यांच्या मनात किती त्या गोष्टी भावनांचा एक हिंदोळा तेवढं वाचून माटो झाला असेल. माझा एक शिवबा ज्याला मी एवढं लढले, त्याने माझं स्वप्न आज खरं करून दाखवलंय.
हे बघत असताना त्या माऊलीच्या डोळ्यात किती कृतार्थपणा असेल, कृतज्ञता असेल. खऱ्या अर्थानं ती माऊली धन्य झाली त्यावेळेस. या डोळा, याची डोळा, याची शैली, याची डोळा हा पाहताना हा प्रसंग जिजाऊंच्या भूमिकेत आपण जर शिरलो तर त्या लक्षणात मिळत नाही. एक चित्रकार म्हणून मला ह्या गोष्टी जेव्हा दाखवायच्या होत्या की जिजाऊंना काय वाटलं असेल त्यावेळेस, मला ही भूमिका जगावं लागले. तुम्हाला मी चित्रकाराच्या अंगातून बोलतो की फार मोठं आव्हान होतं ते माहीत. नक्कीच. म्हणजे जिजाऊंचं जे स्वप्न पूर्ण केलं, कुठल्याही आईला ज्यावेळेस त्यांची मुलं ती स्वप्न पूर्ण करतात आणि ते स्वप्न ज्यावेळेस बाकीच्या सगळ्या शाह्या विरोधात असताना मुघलांसारखं त्यावेळेसचं सगळ्यात मोठं साम्राज्य असणारं आशिया खंडातलं असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, त्याच्यानंतर सिद्धी असतील, त्याच्यानंतर इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, त्यांच्या छाताडावरती पाय ठेवून स्वतःचं स्वराज्य आणि छत्रपती होणं ही निश्चितच त्यावेळेसची असामान्य घटना होती. डेफिनेटली त्याच्यामध्ये आहेच तसे. सो जिजाऊंच्या शेजारी आपण राणी वसा पण पाहतोय, तो आपण बाकीच्या चित्रामध्ये शक्यतो दिसत नाही. तो त्याच्याविषयी तुमची काय त्याच्यामध्ये एक थॉट प्रोसेस होती, काय विचारसरणी होती? मी मग असेच बोललो की याच्या मागचं बघा एक परंपराच लक्षात घ्या आपण यांची, की भोसले घराण्याची, म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन लक्षात. म्हणजे आज आपण म्हणतो स्त्री समानता, स्त्रियांना आज आपण बरोबरीचा दर्जा द्यायचा म्हणतो, आजही त्याच्याबद्दल किती फरक आहे लक्षात येईल. पण त्या काळात म्हणजे 300 वर्ष 350 वर्ष आधीचा विचार करा तुम्ही. शहाजी महाराजांचं मी उदाहरण दिलं मगाशी. शहाजी महाराजांनी जिजाऊंना एवढं मोठं स्थान दिलं स्वतःच्या पत्नीला की तुम्ही सांभाळा सगळे वरचा राज्य. म्हणजे एक प्रकारे ते पूर्ण स्वराज्याच्या धनीच होत्या ना, तर छोटेसे होते, पण स्वतःच्या एका तरुण पत्नीला आपल्यापासून लांब पाठवणं आणि तिच्याकडे पूर्ण कारभार सोपवणं स्वराज्याचा, किती मोठी दानता त्या गोष्टीला. हो, जे महिला सक्षमीकरण म्हणतो, ज्याच्या गप्पा आता मारल्या जातात, ती गोष्ट कितीतरी शतकं झाली. त्याच्या आधी शहाजी महाराजांनी ती गोष्ट प्रत्यक्षात आणली होती, ती साक्षात आणली होती. वुमन एम्पॉवरमेंट आपल्याकडे बऱ्यापैकी हा शब्द खूप प्रचलित आणि जास्त वापरला जातो. सो ते तर आहेच त्याच्यामध्ये. यासाठी शहाजी महाराजांचं उदाहरण आधी लक्षात घ्या. म्हणजे शहाजी महाराजांनी आपल्या पत्नीला तो दर्जा दिला, तोच दर्जा नंतर शिवबांनी त्याचं अनुकरण केलं. त्यांनी देखील त्यांच्या पश्चात जिजाऊ सांभाळायच्याच हा पूर्ण मुली कारभार, पण नंतर नंतर सोयराबाई, सईबाई, नंतर तर येसुबाई साक्षात सून आपली, त्यांनी देखील त्यांनी कुलमुख तयार केलं आहे गवताचं, म्हणजे मुलगी कारभाराचं, म्हणजे स्वतःच्या सुनेकडे. म्हणजे ती किती कर्तव्यगार असेल. चिमोडी येसू किती वय असेल त्यांचं, 16-17 वर्षाचं वय होतं राज्याभिषेकाच्या वेळेला शंभूराजांचं, आणि जिजा त्यांचं येसुबाईचं किती असेल 15-16 वर्षाचं. त्यावेळेस ती किती कर्तृत्वाची चोळक त्याला दिसली असेल शिवछत्रपतींना सुनेच्या ह्याच्यामध्ये वर्तनात, की ही स्वराज्याची धनी होऊ शकते, उद्याचा कारभार बघू शकते. म्हणजे स्त्रियांकडे दृष्टिकोन बघण्याचा महाराजांचा असमानतेचा आहे बघा. त्यांना कर्तृत्वाचा त्यांना हे दिलं पाहिजे, त्यांना आपण कर्तृत्वासाठी वाव दिला पाहिजे. स्त्रिया खूप काही करू शकतात. म्हणजे हा मातृसत्ताक पद्धतीचा, म्हणजे त्या काळात भारताचा जर प्राचीन इतिहास आपण बघितला सिंधू संस्कृतीचा वगैरे, तर ती मातृसत्ताक पद्धत होती. कारण म्हणजे स्त्रियांना मोठं स्थान होतं. तोच वारसा नंतरच्या भोसले कुळाने अंगीकारलाय आणि तोच शिवाजी महाराजांनी देखील अंगीकारलाय. आता इथे तुम्ही म्हणलाय की इथे जिजाऊ उच्च स्थानावरती बरं, आणि इतर ते दिसत आहेत त्यांच्या राणी बरोबर किंवा त्याच्या राजश्री आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या इतर नातलग असतील, तर सगळे उच्च स्थानावर आहेत, मारी सदरेवरती उपस्थित आहेत. इकडे बाजूला महाराजांच्या दिसते ते डावी सोयराबाई पट्टराणी. म्हणजे स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आदराचा देखील आहे आणि तेवढाच सन्मान, बरोबरीचा सन्मान देणार आहे. कुठेही इतरांसारखे ते पडद्यात नाही की तुम्ही स्त्रियात म्हणून मागे राहा, नाही. आदराचं स्थान, उच्च स्थान तुम्ही आदराच्या ठिकाणीच बसले पाहिजेत. म्हणजे स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देणार राजा, म्हणजे त्यांचा. आणि याच्या इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, शिवाजी महाराजांचा किती आदर्श होतो, म्हणजे अनेक उदाहरण, कल्याणच्या सुविधाचे आपण उदाहरण नियमित देतो. पण अशा अनेक, साक्षात जिजाऊंचं उदाहरण घ्या, साक्षात येसुबाईचं उदाहरण घ्या, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समानतेचा आहे. आणि हे सगळं माझे जेव्हा वाचनात आलं, त्या संदर्भातून मला जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मग सदरेवरती स्त्रिया उपस्थित होत्या हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मग त्यांना कुठं स्थान देता येईल. साक्षात डाव्या बाजूला सोयराबाई बसले असेल, त्याच्या बाजूलाच जिजाऊ कुठेतरी सदरेवरती होत्या, त्यांच्या डाव्या हाताला, आणि इतर स्त्रिया तिथेच स्थानापन्न होत्या. मग चित्रामध्ये रचनेमध्ये त्यांना तिथं स्थान दिलं. चित्राच्या रचनेमध्ये म्हणजे तुम्ही जी माहिती दिली ती खूपच सुंदर, अप्रतिम आहेच आहे.
पण याच्यामध्ये मी सोन्याचा नांगर दिसतो आपल्याला आपल्याला फक्त नांगर कुठला आठवतो, जो मोरार जगदेवाने महाराजांच्या जहागिरीवरती जो गाढवाचा नांगर फिरवलेला होता, तो सगळ्यांना आठवतो. तर ते टाकण्या पाठीमागचं प्रयोजन काय होतं किंवा ते तुम्ही कसं ऍड केलं त्याच्यामध्ये? खूप सुंदर प्रश्न आहे आपला. बरं का, याच्या आधी मी एक पुण्याची भूमी सोन्याच्या नांगराने नांगरली हा प्रश्नाबद्दल आपण कदाचित आपला रोख आहे बोलण्याचा. म्हणजे मोरार जगदेव म्हणजे आदिलशाहीने ते आदिलशाहीच्या आदेशाने मोरार जगदेवला. मोरार जगदेव हा एक सरदार आदिल आणि शहाजीराजांची जहागीर ही पुणे सुप्रभात आणि ती जहागीर उद्ध्वस्त केली आहे. ही त्याच्यामागची वृत्ती कोणती आहे? खुनशी. आणि ती वृत्ती खुनशी वृत्तीने ते शहाजीराजांची जहागीर उद्ध्वस्त केली. त्यांच्या स्वराज्यासाठी जे प्रयत्न चालू होते, म्हणजे ही जी पुण्याची सोन्याची भूमी नांगरली हा फार मोठा क्रांतिकारक इतिहास आहे बरं का. म्हणजे याच्यामागे थोडक्यात सांगतो तुम्हाला की शहाजीराजांनी मगाशी मी बोललो, शहाजीराजांनी जिजाऊंना आणि शोभाला जेव्हा पुण्याकडे रवाना केलं, 1000 मैलाचं अंतर आहे, बेंगळूर कुठं आणि पुणे कुठं, त्यावेळेस कधी भेट झाली वर्षातून कधीतरी एकदा. पण शिवबांच्या सोबत जिजाऊंच्या सोबत शहाजीराजांनी 1000चं सैन्य दिलंय, मुलकी कारभारी दिलेले आहेत, कसलेले सेनानी दिलेले आहेत, स्वराज्याची अष्टपणी मुद्रा, भगवा ध्वज आणि अनेक सगळ्या गोष्टी त्यांना सोबत दिले आणि तुम्ही स्वराज्य वाढवा, आम्ही दक्षिणेकडचा राज्य सांभाळतो. ही घटना त्या मागची लक्षात घ्या. इथं आल्यानंतर काय, म्हणजे ज्यावेळेस जिजाऊ आणि शोभा काही वर्ष पुण्याला होत्या, म्हणजे महाराजांचं बालपण बेंगलोरमध्ये गेलेलं आहे, त्यांचं बरंचसं प्राथमिक सगळं मैदानी शिक्षण, राजनीती शिक्षण बेंगलोर शहाजीराजांच्या अधिपत्याखाली झालेलं आहे. पण तेव्हा वय 8 वर्ष आणि 8 वर्षानंतर पुण्याकडे आल्यानंतर सगळं पुणे वश पडलेलं आहे. मोरार जगदेवाने आपण उल्लेख केला, मोरार जगदेवाने आदिलशाहीच्या आदेशानं संपूर्ण पुणे जाळून उद्ध्वस्त केलं. तिथे झाडवाचा नांगर फिरवला, तिथे लोखंडी पहार रोवली आणि त्या पहारीवरती असे भीतीदायक असे चिन्ह लिहिली, जो इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल, की जेणेकरून इथे लोकांनी पुन्हा कधी येऊ नये राहायला. आणि ह्या शहाजीराजांना जिजाऊंना स्वराज्याच्या कार्यात साथ देऊ नये ही त्यांच्या मागची योजना होती. हे असं होऊ नये, शहाजीराजांचे जे स्वराज्यासाठी प्रयत्न सुरू होते ते होऊ नये यासाठी ती अगोदरची ही घटना अगोदर घडली होती की पुण्याचं भूमी सोन्याच्या नांगरण्याच्या आधी जाळली, पुणे जाळलं आणि तब्बल 7 वर्ष पुणे ओस पडलेलं आहे. सगळे गाडवेची जंगल वाढलेले आहेत आणि तिथं आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक अनावेग अशी भीती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिजाऊ आणि शोभा येत आहेत, लोकांच्या मनात भीती आहे. पण त्यांनी लोकांना आव्हान केलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कोणाला घाबरायची गरज नाही. जिजाऊने स्वतः लात मारून ती पहाड करून फेकली शिवाच्या हातात, सोन्याचा नांगर दिला आणि ती भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून पवित्र केली आणि आजपासून तिथे पुन्हा स्थापन झालं. लोकांनी बिनधास्त देऊन राहा हे आव्हान केलं. ते प्रसंग जिजाऊंना आठवलेला आहे बघा. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. एक रयतेचा राजा आहे, शेतकऱ्यांचा कैवार घेणारा राजा आहे, शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा राजा आहे. त्याची उदरनिर्वाहाची साधनं कुठली आहेत? साहजिक आहे, नांगर आणि बैल. म्हणजे ज्या साधनाने आपण जमीन नांगरतो आणि आपली भूमी सुजलाम सुफलाम करतो, शेती पिकवतो आणि ज्याच्या जीवावर आपण एक कष्ट करतो, ज्याच्या कष्टावर आपण हे पोट भरतो, तो बैल. याची देखील म्हणजे आठवण त्या घटनेचा आणि या घटनेचा इथे कुठेतरी आपल्याला एक आळमेळ साधता येतो किंवा त्या घटनेचा कुठेतरी एकमेकांशी संबंध येतो. आणि म्हणून मग घटना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा घटस्थापना होतेच आणि त्यावेळेस महाराजांच्या नजर त्या गोष्टी आल्या असतात किंवा महाराजांच्या कल्पनेत गोष्टी आल्या असतील की आपण याला देखील कुठेतरी श्रद्धास्थान दिलं पाहिजे, याची देखील पूजा केली पाहिजे. म्हणून सोन्याचा नांगर आणि बैलाची सोन्याची प्रतिमा याची घटस्थापना करून राज्याभिषेक सोहळ्यात तो एक प्रसंग झालेला होता. म्हणून त्याचं चित्रामध्ये स्थान घेतलेलं आहे आपण. जिजाऊंच्या बाजूला जे आपल्याला दिसतं ते सोन्याचा नांगर आणि बैलाची प्रतिमा घटस्थापना केलेली ते आपल्यात. म्हणून याला गोष्टीला मी चित्रात स्थान दिलं आणि ते मला चित्रात द्यावं असं एक महत्वाचं वाटलं. नाही, निश्चितच एवढा बारीक विचार आणि महाराजांची जी विचारसरणी होती की शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी लागणारे सगळे कष्ट त्यांनी घेतले. त्यांना लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा, त्याच्यामध्ये त्यांना लागणारं बी बियाणं असेल, त्यांना लागणाऱ्या बैलजोड्या असतील, ह्या सगळ्या महाराजांनी पुरवल्याच होत्या. महाराज सगळ्यांचाच विचार करायचा, याच्यातून तुम्ही ते खूप उत्तमरित्या तिथं दाखवलेलं आहेच आहे. सो हे चित्र खूप मोठं आहे आणि राज्याभिषेक हा विषय खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये आपण एका भागामध्ये आपल्याला ते संपवता येईल हे
म्हणजे अशक्यप्रायच गोष्ट आहे. निश्चितच राज्याभिषेक ही अशी एक घटना होती पूर्ण हिंदुस्थानातल्या तमाम, कारण गेली 400-500 वर्ष त्यावेळेस राज्याभिषेक झाला नव्हता कोणाचा. आपली मोठी मोठी हिंदू साम्राज्य त्यावेळेस खालसा झाली होती. बाकीच्या लोकांची आक्रमणं वाढलेली, त्यांचे अत्याचार वाढलेले. बरं. आपण ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या पुढच्या भागामध्ये घेऊयात. यासाठी आम्हाला तुम्हाला कंटिन्युअस भेटावं लागेल. ह्याचे 1, 2, 3, 10 भाग केले तरी आपल्याला ते संपणार नाहीयेत त्याच्यामध्ये. सो मिलिंद सर, तुम्ही आज वेळ दिलात. आज राज्याभिषेकाच्या पवित्र दिवशी तुम्ही वेळ दिलात, की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी फक्त माणूस चित्रातून बघतो, पण त्या चित्रापाठीमागे त्या चित्रकाराची जी मेहनत असते, त्याची जिद्द असते, त्याची कष्ट असतात, त्याची अभ्यास असतो, त्याची जी तपश्चर्या असते ती तुमच्या चित्रातून दिसतीये. आणि चित्रातून जे बाकीच्या ज्या बाजू आपल्या राहिल्यात, ज्या बाकीच्या अंगाने आपल्याला बघायचंय, कारण मी तिथं बऱ्याच गोष्टी बघू शकतो ज्याच्यामध्ये काही परकीय लोक आहेत की जे पहिल्या चित्रामध्ये आपण बघितलेलं नाहीये. त्याच्यानंतर रयत आहे, त्याच्यानंतर आपण तिकडं जगदीश्वराचं मंदिर बघू शकतो. ह्यासाठी आपण अजून एक याच्यानंतरचा दुसरा भाग अजून नक्कीच डिस्कस करूयात, त्याच्यावरती चर्चा करूयात. सो धन्यवाद मिलिंद सर, तुम्ही आलात आणि ही अनोखी माहिती शेअर केलीत. सो नमस्कार सगळ्यांना. आज सगळ्यांना राज्याभिषेकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शहाजी महाराज, जय शिवराय, जय जिजाऊ. मला देखील आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून मी चितारलेल्या शिवराज्याभिषेक घटनेविषयी किंवा चित्राविषयी आपल्याला मला बोलण्याची आपण एक संधी उपलब्ध करून दिली. बोलण्यासारखं आपण खरंच म्हणतो, आपण खूप काही टिकलेलं आहे. मलाही याच्यावरती बोलायला आवडेल. आपण नक्कीच या विषयावरती एक खोलात्मक जाऊन या गोष्टीवरती काय चर्चा करता येईल, मला त्यासाठी खूप आनंद वाटेल. आपण केव्हाही मला बोलवा, मी नक्कीच येईल. पुन्हा आपल्या आयोजकांचं, त्यांनी हे मुलाखत आयोजित केली, त्यांचं मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या पवित्र दिवसाच्या, मंगलमय दिवसाच्या, शिवराज्याभिषेक दिवसाच्या तमाम विश्वातील शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवशंभो.